अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी समाजामध्ये फिरत असताना लोकांच्या मनावरती आपल्या बोलण्याची एक छाप पाडण्यासाठी आपल्यापासून दुरावलेला प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी आणि प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी अशी रेमेडी सांगणार आहे। बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे जे हवं आहे ते सगळं काही मिळवून देईल। तुमची इच्छित मनोकामना हा एक उपाय पूर्ण करेल। फक्त ही एक वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे। या वस्तूचं सेवन केल्याने किंवा ही वस्तू तुमच्या तोंडात असल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल। तुम्ही जे काही बोलाल ते सगळं काही सत्य होत जाईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यात एखादी व्यक्ती दुरावलेली असेल त्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। समाजामध्ये पद मान सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा जीही तुमची इच्छा असंख्य महिन्यांपासून वर्षांपासून अपूर्ण आहे, जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करत आहात त्याच्यासोबत उपाय आणि सेवा करत आहात, मात्र तरीही ती इच्छा पूर्ण होत नसेल तर फक्त ही एक रेमेडीज करा। तुम्हाला मी 1001% गॅरंटीने सांगते, या उपायानंतर येत्या 21 दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण झालेली असेल। बघा, ही एक वस्तू तुमच्या तोंडात असल्याने तुमचे नवग्रह शांत होतील, तुमचे नवग्रह स्थिर असतील। खरं तर नवग्रहांपैकी एक जरी ग्रह अस्थिर असेल तर आपल्याला त्याचा खूप परिणाम भोगावा लागतो। मग कामांमध्ये अडथळे येत असतात, जे आपल्याला हवं आहे किंवा इच्छित एखादी मनोकामना असेल तर ती सतत अपूर्ण राहत असते। ज्याला आपण म्हणतो की हातातोंडाशी आलेला घास निघून गेला। एखादं काम 99% पर्यंत येतं, 90% पर्यंत होतं, असं वाटतं की आता काही क्षणात माझं हे काम पूर्ण होणार, मात्र तिथून आपल्याला माघारी यावं लागतं किंवा रिटर्न फिरावं लागतं आणि आपण म्हणतो की माझ्या हातातोंडाशी आलेला घास निसटून गेला। बघा, एक जरी ग्रह अस्थिर झाला ना तरीही तुमची कामं बिघडून जातात, मात्र या उपायानंतर तुमची सर्व कामं पूर्ण होऊ लागतील, कारण तुमचे नवही ग्रह स्थिर होतील। आता काय उपाय आहे, कुठली गोष्ट आहे, नक्की काय करायचं आहे, हे सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला हा उपाय जो आहे हा कुठल्याही शुक्रवारच्या दिवसापासून सुरू करायचा आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस का, तर शुक्रवारचा दिवस या उपायासाठी कारक आहे आणि विशेष म्हणजे शुक्रवारी केलेल्या उपायाने आपला शुक्र ग्रह मजबूत होतो, जो ग्रह सर्वात महत्त्वाचा असतो। शुक्र ग्रह आपल्याला काय देतो तर भौतिक सुख देतो, समृद्धी देतो, आपल्या आयुष्यात आनंद भरतो। जी सौंदर्यता आपल्याला हवी आहे, शुक्र ग्रह जर मजबूत असेल तर तुमच्याकडे एक चमक असते, तुमच्यामध्ये एक सौंदर्यता येते। ज्याचा ही शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला भरभरून धनप्राप्ती होते। बघा, शुक्रवारचा जो उपाय आहे तो शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो आणि लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, इम्प्रेशन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी तितकाच विशेष असतो। म्हणून या उपायाची सुरुवात शुक्रवारच्याच दिवशी करायची आहे। बघा, आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी एक स्वच्छ सुंदर दिवा देवघराच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे, पांढऱ्या रंगाचं असणारं व्यवस्थित। आता मी तुम्हाला कागद दाखवते, तुम्ही कागद घेतलात तरीही चालेल, कापड घेतलात तरीही चालेल, जे काही घ्या। तर तुम्हाला काय करायचं आहे, या कागदावरती किंवा या कापडावरती एक मंत्र सांगते, तो मंत्र लिहायचा आहे। सहसा तुम्हाला मी सांगते की कागदच घ्या, कारण कापडावरती मंत्र लिहिणं थोडंसं जड जाईल, त्यामुळे कागद घेतला तर उत्तम। सगळ्यात आधी सफेद रंगाच्या कागदावरती आता जो मंत्र सांगतेय हा मंत्र 21 वेळा लिहायचा आहे। मंत्र आहे ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा, ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा। हा मंत्र 21 वेळा पांढऱ्या रंगाच्या कागदावरती लिहायचा आहे।
त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक अख्खं जायफळ ठेवायचं आहे. जायफळ ठेवत असताना ते स्वच्छ अगोदर गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने धुवून घ्या आणि धुतल्यानंतर ते पूर्ण व्यवस्थित पुसून त्याच्यानंतरच ते जायफळ तुम्हाला या कागदामध्ये ठेवायचं आहे. याच्यामध्ये अर्धा किंवा 1 चमचाभर बडीशोप, जी कच्ची बडीशोप असते तीच, भाजलेली नाही. कच्ची बडीशोप तुम्हाला याच्यामध्ये अर्धा चमचाभर घालायची, अर्धा किंवा 1 चमचाभर. आणि त्याच्यासोबत तुम्हाला 7 खडी साखरेचे तुकडे ठेवायचे. खडी साखर बारीक घ्यायची नाही, तर जी अख्खी खडी साखर असते, मोठे मोठे असतात बघा तुकडे त्याचे, जे तोडलेले नसतात खरं तर ते बाजारामध्ये विकायला असतात. बारीक खडी साखर नाही, मोठे मोठे असे थोडेसे असतात ते. नाहीच ती भेटली तर मग बारीक खडी साखर घ्या. त्याचे 7 तुकडे तुम्हाला घ्यायचे आणि ते 7 तुकडेही तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचे. याच्यानंतर या कागदाची एक अशी पुडी बनवायची, जसं आपण खाऊची पुडी बनवतो सेम त्याच पद्धतीने ही पुडी बनवायची आहे. ही पुडी बनवून झाली की त्याच्यानंतर ती देवघराच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे. या पुडीला तुम्हाला धूप दीप ओवाळायचा आहे, म्हणजे जो दिवा तुम्ही लावलेला असेल तो दिवा ओवाळायचा आहे. त्याच्यानंतर अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि ती अगरबत्तीही तुम्हाला त्या पुडीला ओवाळून घ्यायची आहे. हे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही जी पुडी आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. तुमचा जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये ही पुडी घ्यायची आहे. हाताची मूठ बंद करायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल, जी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. ती इच्छा व्यक्त करत असताना पूर्ण पॉझिटिव्हिटीने ती व्यक्त करायची आहे. आता समजा मी इच्छा व्यक्त करत आहे की मला नोकरी मिळण्यासाठी, तर मी अशी इच्छा व्यक्त करेन की मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे आणि मला नोकरीच्या ठिकाणी खूप चांगला पगारही आहे. या नोकरीत मी खूप खुश आहे असं तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा, ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा, ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर ही जी पुडी आहे ती देवघराच्या मध्ये पुन्हा अशीच ठेवून द्यायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बघा, दिवसभर देवघरातच ठेवून द्यायची. दुसऱ्या दिवशी काय करायचं, पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात, आता मी तुम्हाला मगाशी सांगितले नोकरीसाठी, तुम्ही विवाहासाठी करू शकतात की माझं खूप चांगल्या ठिकाणी लग्न जमलेलं आहे आणि मी त्या मुलासोबत खूप खुश आहे, लवकरच माझा विवाह आता पार पडणार आहे असं म्हणून तुम्हाला ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा हा मंत्र पुन्हा 21 वेळा म्हणायचा आहे. असं सलग 21 दिवस करायचं आहे. 21ही दिवस ही जी पुडी आहे ही पोटली देवघरातच ठेवायची. फक्त 21 दिवस सकाळ किंवा संध्याकाळ एका टायमाला ती हातामध्ये घेऊन पॉझिटिव्हिटीने इच्छा व्यक्त करून तुम्हाला हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 21व्या दिवशी काय करायचंय बघा, 21 दिवसात ही पुडी तुमच्यासाठी सिद्ध होईल. याच्यामध्ये घातलेले बडीशोप असतील किंवा याच्यामध्ये घातलेलं जायफळ असेल, खडीसाखर असेल, या तीनही गोष्टी तुमच्यासाठी सिद्ध होऊन जातील. आणि 21व्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, एक छोटंसं खलबत्तं घ्या किंवा मिक्सरचं भांडं घ्या, त्याच्यामध्ये तीनही गोष्टी टाकायच्या आहेत. जायफळ जे आहे ते तुम्हाला अगोदरच तोडून घ्यायचंय, थोडंसं बारीक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते मिक्सरमध्ये टाकायचंय किंवा तुम्ही खलबत्त्यातही करू शकता. याची एक पावडर बनवायची आहे. ठीक आहे, खडीसाखर, बडीशोप आणि त्याच्यासोबत घातलेले खडीसाखर, बडीशोप आणि त्याच्या सोबत तुम्ही घातलेलं जायफळ, याची तुम्हाला एक पावडर करून घ्यायची आहे आणि ती काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यायची आहे. छोटीशी काचेची बरणी घ्या, नाही भेटली स्टीलची छोटी बरणी घेतली तरीही चालेल, त्याच्यामध्ये ही पावडर ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर त्याच्या पुढचे जे 21 दिवस आहेत तर कंटिन्यू त्याच्या पुढचे 21 दिवस याचं सेवन करायचं. सेवन कधी करायचं तर ते उपाशी पोटी. जेव्हा तुम्ही उठाल, म्हणजे झोपल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो, उठल्यानंतर स्नानाच्याही अगोदर थोडंसं हे तुम्हाला चाटायचं आहे. अगदी थोडंसं, जास्त नाही, किंचित, अगदी एक चिमटीपेक्षाही कमी ते तोंडात घालायचं. त्याच्यानंतर तुम्ही स्नानासाठी जायचं आणि पुढचे जे काही कामं असतील ते तुम्ही करू शकतात. या उपायाने तुमचे 9ही ग्रह मजबूत होतील. बघा, खडीसाखर ही शुक्र ग्रहाशी मजबूत असते. जेव्हा खडीसाखरेचा आपण उपाय करतो तेव्हा शुक्र ग्रह आपला मजबूत होतो. आणि मग अशीच मी सांगितलं की शुक्र आपल्याला काय देतो तर भौतिक सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधान, धन, वैभव, पैसा, सुंदरता, हे सगळं आपल्याला शुक्र ग्रह देतो. तसंच जायफळ, जिला माता लक्ष्मीचं स्वरूप आपण समजतो, जायफळाचा संबंध हा माता लक्ष्मीशी असतो. आणि त्याचबरोबर जायफळाचे उपाय करून आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये जायफळ, खडीसाखर आणि जेव्हा तुम्ही याच्यामध्ये बडीशोप घेणार आहात, म्हणजे या तीनही गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रित करणार आहात, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये अडलेले जे काही धनप्राप्तीचे मार्ग होते ते खुले होतील. तुमच्याकडे जे काही सुख, समृद्धी, ऐश्वर्य होतं तर त्यामध्ये इन्क्रीज होईल. तुमच्या
घरामध्ये कुणीही व्यक्ती बाधित असेल तर त्याची बांधमुक्तता होईल. या उपायाचं म्हणजे ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत याचं जेव्हा पावडर करून तुम्ही थोडं थोडं सेवन करत राहाल तेव्हा तुमचे नवही ग्रह जे आहे ते स्थिर होत जातील. आणि जेव्हा तुमचे नवग्रह स्थिर होतील तेव्हा प्रत्येक कामांमधील अडथळे दूर होतील आणि तुमच्या इच्छित असणाऱ्या ज्या काही मनोकामना आहेत त्या मनोकामना पूर्ण होत जातील. बघा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये जर यश मिळत नसेल, खरं तर कुठलीही गोष्ट असो त्यामध्ये एखादी ऊर्जा आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं. कुठलीही छोटी मोठी काम आपण करत असतो त्यात आपल्याला ना शक्ती मिळणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण इंटरव्ह्यूसाठी जात असतो, एखाद्या नोकरीसाठी किंवा नोकरीच्या प्रमोशनसाठी आपण जात असतो, महत्त्वाच्या एक्झामसाठी आपण जात असतो, महत्त्वाच्या कामासाठी जात असतो बघा, तेव्हा मनात खूप धाकधूक असते आणि तिथे पोहोचेपर्यंत मनात खूप विचार असतात. मग आपण देवाचं नाव घेतो, आपण स्वामी महाराजांचं नाव घेतो का, तर आपल्याला माहिती असतं की त्या नावाने त्या गोष्टीने आपल्याला ऊर्जा मिळणार आहे. तसंच सेम जेव्हा तुम्ही 21 दिवस या तीनही गोष्टी अभिमंत्रित करून जेव्हा याची पूड कराल आणि ती ग्रहण कराल तेव्हा ती एक शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहील आणि ती शक्ती तुम्हाला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती देत जाईल. ही पावडर तुम्ही जी बरणीमध्ये करून ठेवलेली आहे, तुम्हाला जेव्हाही महत्त्वाचं एखादं काम असेल, मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे, मुलगी बघायला चालू, तेव्हा ती फक्त तोंडात टाकायची आणि हा जो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा हा मंत्र म्हणायचा 21 वेळा आणि त्यानंतर तिथे जायचं. 100% तुमचं लग्न जुळेल, 100% तुम्हाला त्या कामात सक्सेस मिळेल. जर कुठल्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जात असाल तर त्यावेळेसही सेम सांगितल्या पद्धतीने थोडंसं तोंडामध्ये ही पावडर टाकायची आणि त्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सहज जायचं. ती एक शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहील आणि ती शक्ती तुम्हाला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती देईल. ज्या ज्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा जे अशक्य काम वाटत आहे त्या प्रत्येक कामांमध्ये तुम्हाला हा एक उपाय भरभरून सुख देईल, भरभरून यश देईल, भरभरून तुमची प्रगती घडवेल. अत्यंत बघा साधा आणि सोपा उपाय आहे. सगळ्यांनी हा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.